नमस्कार. नाथरेकर स्मृती प्रतिष्ठान जालना यांच्यातर्फे आयोजित रामरक्षा आणि मंत्रपुष्पांजली पठण कार्यशाळेच्या 4थ्या सत्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण आजच्या सत्रास सुरुवात करूया. मॅडम, नमस्कार. मॅडम, आपण म्यूट आहात. आवाज येतोय आता? नमो नमः. जय श्रीराम. गेल्या 3 दिवसांपासून सुरू केलेल्या रामरक्षा पठण स्पर्धेमध्ये आजचा 4था दिवस आहे. कालपर्यंत आपण 15 श्लोक संपवले होते. आज आपण पुढचे श्लोक सुरू करणार आहोत. तत्पूर्वी थोडस वेगाने मी पहिल्यापासून एकदा म्हणून दाखवते. मॅडम, कालच्या सत्रातल्या काही शंका होत्या, तर त्या तुम्ही ऍड्रेस कराल का? आजच्या सत्राच्या शेवटी घेऊ. चालेल. हा, एकत्र घेऊ. श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्तिः श्रीमद् हनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल् लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मण्डलं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासितूणधनुर्बाण पाणिन्नक्तैचरान्तकं स्वलीलया जगत्त्रातु माविर्भूतमजं विभुं रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्नीं सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भालन्दशरथात्मजः कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातु भ्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं यामदग्न्यजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिजाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सखिनी हनुमत्प्रभुः ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. इथपर्यंत आपण बघितलं होतं. याच्या पुढेही झाले होते, सॉरी. एतां राम बलोपेतां रक्षां सुकृती पठेत् सचिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामभिः रामेति रामभद्रेति
रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्त्यै च विन्दति. इथे काहीतरी तुमची शंका आहे बघा. नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्त्यै च विन्दति. जगज्जयित्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्. यः कंठे धारयेत् तस्य करस्थाः सर्वसिद्धयः. वज्रपैंजरनामेदै यो रामकवचं स्मरेत्. अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्. आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः. तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. आता नवीन श्लोकाकडे. आरामः कल्पवृक्षाणाम् आरामः कल्पवृक्षाणाम्. फक्त णचा उच्चार व्यवस्थित येऊ द्या. आरामः कल्पवृक्षाणाम्. आणि म नंतरच्या विसर्गाचा सुद्धा आराम कल्पवृक्षाणाम असं नाहीये. आरामः कल्पवृक्षाणाम्. विरामः सकलापदाम्. विरामः सकलापदाम्. विरामः सकलापदाम्. आरामः कल्पवृक्षाणाम्. विरामः सकलापदाम्. आरामः कल्पवृक्षाणाम्. विरामः सकलापदाम्. त्याला आराम विराम असं करू नका. विराम येते विराम. विरामः सकलापदाम्. अभिरामस्त्रिलोकानाम्. 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 राम श्रीमान् सनः प्रभुः. राम श्रीमान् सनः प्रभुः. राम श्रीमान् सनः प्रभुः. अभिरामस्त्रिलोकानाम्. राम श्रीमान् सनः प्रभुः. अभिरामस्त्रिलोकानाम्. राम श्रीमान् सनः प्रभुः. आरामः कल्पवृक्षाणाम्. विरामः सकलापदाम्. अभिरामस्त्रिलोकानाम्. राम श्रीमान् सनः प्रभुः.
आरामः कल्पवृक्षाणाम् विरामः सकलापदाम्. या दोन्ही ठिकाणच्या विसर्गाचा उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम असं नाहीये. आराम कल्पवृक्षाणाम विराम सकलापदाम. अभिरामस्त्रिलोकानाम राम श्रीमान सनः प्रभुः. आता तुम्ही ऐकायचंय. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान सनः प्रभुः. तरुणौ रूपसम्पन्नौ तरुणौ रूपसम्पन्नौ तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ. सुकुमारौ महाबलौ. मी पुष्कळ वेळा सुकुमारौ महाबलौ असं ऐकलेलं आहे. असं नाहीये. सुकुमारौ महाबलौ. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ. पुंडरीक विशालाक्षौ बघा पुंडलीक नाही हे. पुंडरीक विशालाक्षौ पुंडरीक विशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ. 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 क्षीरकृष्ण असं नाहीये, ते दीर्घ आहे. क्षीरकृष्णाजिनाम्बरौ. पुंडरीक विशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ. पुंडरीक विशालाक्षौ क्षीरकृष्णाजिनाम्बरौ. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ. पुंडरीक विशालाक्षौ
चीरकृष्णाजिनाम्बरौ तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ. आता मी एकटी म्हणणार. तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ. या श्लोकात फक्त एकच, अवघड काही नाही या श्लोकात. एकच फक्त लक्षात घ्या की जिनांबरौ मध्ये नावर अनुस्वारच्या ऐवजी तुमच्या प्रिंट मध्ये मला ब आहे. म्हणजे नावरच्या अनुस्वाराऐवजी ब वर्गातलं जे अनुनासिक असतात ते त्या ब ला लावलेलं आहे म. त्याच्यामुळे त्याच्यात अवघड असं काही नाहीये. फलमूलासिनौ दान्तौ फलमूलासिनौ दान्तौ फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ तापसौ ब्रह्मचारिणौ तापसौ ब्रह्मचारिणौ फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ या दोन्ही मात्रांचं लक्षात घ्या. पुत्रो दशरथस्य येतो असं नाहीये. पुत्रौ दशरथस्यैतौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ. बघा या श्लोकाचं वैशिष्ट्य बघा कसं आहे. प्रत्येक शब्दाची दोन मात्रा. भ्रातरौ लक्ष्मणौ फलमूलासिनौ दान्तौ
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ। फक्त दोन मात्रांचा उच्चार स्पष्ट करत राहा. फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ। फलमूलासिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ। शरण्यौ सर्वसत्त्वानां शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ रक्षः कुलनिहन्तारौ रक्षकुल नाहीये, रक्षाच्या पुढे विसर्ग आहे. रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ त्रायेतान्नो रघूत्तमौ त्रायेतान्नो रघूत्तमौ रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघूत्तमौ.
आता इथं त्राये तामनो असं नाही म्हणणार आपण, न आलंय ना पुढे, तथ दधन तसाच उच्चार. त्रायेतान्नो रघुत्तमौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् सॉरी रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. आता तुम्ही ऐकायचंय. शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतान्नो रघुत्तमौ. आता पुढचा जो श्लोक आहे तो खरं म्हणजे 4 ओळींचा आहे आणि छंद बदललेला आहे. आतापर्यंतच आपलं पहिलं ते श्रद्धरा झालं, त्याच्यानंतर आपण सगळे अनुष्टुप छंदातले श्लोक घेतलेले. आताचा जो छंद आहे तो बदललेला आहे. त्याचं नाव तुम्हाला इंटरेस्ट असेल तर मी सांगेन, रथोद्धता नाव आहे. त्याच्यामध्ये यती तुम्ही 4 ओळी जर धरल्या तर 4 ओळींमध्ये प्रत्येकी 3-8 असा यती आहे. आता श्लोक हा पूर्ण संधीचा असल्यामुळे त्या यतीचा विचार मी करणार नाही. तुमच्या सोयीसाठी जिथे थांबणं शक्य असेल तिथे थांबून मी शिकवते. एकदा मी म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला चाल लक्षात येईल. आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा वक्षया शुगनिषंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम्. आपण एक एक टप्पा शिकू. आत्तसज्ज आत्तसज्ज धनुषा विशुस्पृशा. आता या श्लोकाची कसरत अशी आहे की इथे श शहामृगाचा आहे आणि श षटकोनाचा आहे. लक्षात घ्या की श शहामृगाचा आणि श षटकोनाचा याच्या उच्चारांमध्ये मुळातच फरक आहे. श शहामृगाचा हा तालव्य वर्ण आहे. श जीभची टाळूला लागते आणि श हा मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हा उष्म वर्ण आहे. हा उष्म वर्ण आहे आणि याच्या उच्चारामध्ये काय होतं, आपली जीभ अशी वर जाते. हा श म्हणजे मूर्धन्य वर्ण आहे. मूर्धन्य वर्ण, मूर्धेकडे जीभ जाते. म्हणून दोन्हीच्या उच्चारातला फरक लक्षात घ्या. औषध आणि शहामृग फरक आहे. औषध, नैषध, नैषधीय तसं आहे. आत्तसज्ज
धनुषा विषुस्पृशा आत्मसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया वक्षया शुग निषंग शुग निषंग शुग निषंग संगिनौ वक्षया शुग निषंग संगिनौ शुग निषंग संगिनौ. बघा तिन्हीच आहेत स शुग निषंग संगिनौ. आणि तो ङ तुम्हाला जर घाबरवत असेल तर थोडा वेळ तुमच्या समोरचं पुस्तक बाजूला ठेवून फक्त ऐकून म्हणत राहा. फक्त ऐकून म्हणत राहा. वक्षया शुग निषंग संगिनौ वक्षया शुग निषंग संगिनौ. आत्मसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुग निषंग संगिनौ. वक्षया शुग निषंग संगिनौ. वक्षया शुग निषंग संगिनौ. तर मी तुम्हाला तिन्ही शतला फरक समजून सांगत होते. श मृगाचा हा तालव्य वर्ण आहे. ष षटकोनाचा हा मूर्धन्य वर्ण आहे. आणि सशाचा हा दंत्य वर्ण आहे. स जी फक्त दातांना लागते. तर यांचा उच्चार करताना थोडासा बारकाईनं करायला लागतो. आत्मसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुग निषंग संगिनौ. आणि घाबरू नका. संधी असली तरी मी काल सांगितलं तसं बोट ठेवत राहा, म्हणजे अक्षर सुटणार नाही. रक्षणाय मम राम लक्ष्मणा रक्षणाय मम राम लक्ष्मणा रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता
वग्रतः पथि सदैव गच्छताम् पथि सदैव गच्छताम् वग्रतः पथि सदैव गच्छताम् रक्षणाय मम राम लक्ष्मणा रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् आत्तसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् आत्तसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् आता तुम्हाला ऐकायचंय आत्तसज्ज धनुषा विषुस्पृशा वक्षया शुगनिषङ्ग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम् मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या छंदांची पेरणी रामरक्षेत असल्यामुळे तिचा गोडवा वाढतो. फक्त त्याचा सुरुवातीला आपल्याला त्रास याचा वाटतो की आपल्याला ह्या चाली लक्षात राहतील का, पण आपण जेव्हा सराव करतो तेव्हा असं होत नाही, आपोआपच चाली येत राहतात. सन्नद्ध कवची खडगी पुन्हा एकदा आपण पूर्वीच्या टप्प्यावर आलेलोय. सन्नद्ध कवची खडगी सन्नद्ध कवची खडगी अनुष्टुप छंद पूर्वीप्रमाणे सन्नद्ध कवची खडगी चाप बाण धरो युवा
चाप बाण धरो युवा, सन्नद्ध कवची खडगी, त्याला खडगी असं म्हणू नका, ड चा पाय मोडलेला आहे, ते हलंत आहे, ते अर्ध आहे. सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा, सन्नद्ध कवची खडगी, चाप बाण धरो युवा. आता पुढच्या याच्यामध्ये काही ठिकाणी पाठभेद आहेत, ते दोन्ही पाठ सांगते तुम्हाला मी. गच्छन् मनोरथोस्माकं, हा एक पाठ आहे. आणि तुमच्या समोरच्या पुस्तकामध्ये गच्छन् मनोरथान्नश्च, गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः, रामः पातु स लक्ष्मणः. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. श्लोक तसा सोपा आहे, फक्त विसर्गाचे उच्चार व्यवस्थित येऊ द्या. रामः पातु स लक्ष्मणः, सन्नद्धः कवची खड्गी, चाप बाण धरो युवा. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्धः कवची खड्गी, चाप बाण धरो युवा. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. सन्नद्धः कवची खड्गी, चाप बाण धरो युवा. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. आता मी म्हणते, ऐकायचंय. सन्नद्धः कवची खड्गी, चाप बाण धरो युवा. गच्छन् मनोरथान्नश्च, रामः पातु स लक्ष्मणः. इथे आपण थांबणार आहोत. नमस्कार.
आता शंका विचारू शकता. नमस्कार, आपल्याला शंका असतील तर आपण हात वर करावा. कालच्या घेऊन टाका आधी. हो मॅडम, मी काल तुम्हाला कळवले होते, मी पुन्हा एकदा सांगतो. हा हा 12व्या आणि 13व्या श्लोकात कदाचित शंका. हा हा पण ती शंका काय हे मला नाही कळलं. मी म्हणून दाखवलं पुन्हा एकदा ते. एक मिनिट, मी कळवत सांगतो तुम्हाला. हा हा हा. नरो न लिप्यते पापै भुक्तिं मुक्तिं च विन्दति, त्याबद्दल एक शंका आहे. आणि कदाचित अव्याहताज्ञ सर्वत्र मध्ये आहे. अच्छा. तर हा नरो न लिप्यते पापैर मध्ये शंकेचं मी अगोदरच सांगितलं होतं की नरो न लिप्यते पापैही, हे जे पापैही आहे त्या पापैही विसर्गाचा रफार होतो. मग आपल्याला काय म्हणायला लागतं? नरो न लिप्यते पापैर, आणि पुढे भुक्तिम मुक्तिम असं राहतं. भुक्तिम मुक्तैंच विंदती, म्हणजे हा संधी फोड करावा लागतो, कारण अनुष्टुप छंदामध्ये 8 अक्षरानंतर यत येतो. म्हणून आपण काय करतो? नरो न लिप्यते पापैर हे इतकं घेतो आणि पुढे पापैही असं नाही म्हणायचं, कारण त्या विसर्गाचा रफार होतो. त्याच पद्धतीने आपल्याला उच्चार करायचा. नरो न लिप्यते पापैर भुक्तिम मुक्तैंच विंदती. आणि अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जय मंगलम, याच्यामध्ये शंका मला नाही समजली, पण मी एकदा ते माफ करा मॅडम, एताम राम बोलो पेताम मध्ये शंका आहे अनुस्वाराच्या उच्चारांबाबतीत. अच्छा, एताम राम बोलो. हा, एताम राम बलोपेताम. आता काय आहे? एताम राम, आपण एताम राम म्हणतो कारण र पुढे आलाय, त्या ताच्या अनुस्वाराचा उच्चार व होणार आहे. एताम राम बलोपेताम, चरण संपलेला आहे, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, आपण त्या अनुस्वाराचा उच्चार मच करतो. एताम राम बलोपेताम. पुढे काय? रक्षायस, त्या रक्षा अनुस्वाराचा उच्चार आपण य करतो, कारण पुढे य आलेला आहे. नियम असाच आहे. आजच्या आजच्या शंका काही आपण घेऊया. चित्रा शर्मा. कदाचित मॅडम, आपल्याला मी अनम्यूटची रिक्वेस्ट पाठवतोय. चित्रा शर्मा, तुम्हाला अनम्यूट करायचं स्वतःला, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाही. अर्जुन दीपक बेदरे, नमस्कार, बोला. शेवटचा शब्द काय होता? कशातला, कोणत्या श्लोकातला? मॅडम आता म्हणत होत्या त्या. कितवा श्लोक आहे? कितवा श्लोक आहे बेटा? एताम राम बलोपेताम. हा हा हा, त्यातला तुम्ही जेव्हा इथे आपण थांबणार आहोत त्याच्या आधी कोणतं एक शब्द? हा 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 हा, अच्छा अच्छा अच्छा. हा, नरो न लिप्यते पापैर हा म्हणत होते का? हा पाहिजे का तुला? हा हा, तर याला आपण थांबणं म्हणतो. पॉज माहितीये का तुला? टीव्ही मधला पॉज. पॉज म्हणजे हा, तर तो पॉज आहे, इथं थांबणं आहे. मग तो थांबतो आपण, म्हणून पुढचा जो रफार आहे त्याचा उच्चार आपण करून टाकतो.
रफार कळतो का तुला? हा. हा, भूवरचा जो रफार आहे त्याचा उच्चार आपण अगोदर केलेला आहे, नरो नलिप्यते पापैर. मग काय उरतं पुढे? भुक्तिम. पुन्हा भुक्तीच्या उच्चार, रफाराचा उच्चार आपल्याला करता येत नाही, करताच येत नाही त्याचा उच्चार, तो अगोदरच करायला लागतो. आता बघ, समजा सर्व हा शब्द तू घेतला तर सर्वच्या रफाराचा उच्चार स बरोबरच येतो, सर्व, गर्व, चर्म, मर्म. हा, बरोबर आहे, तसं आहे ते. आणि एताम राम बलोपेतामचं मला विशेष हे सांगायचं होतं की त्या एताम राम बलोपेताम दोन्हीकडे ताम ताम असं नाहीये, एताम राम बलोपेताम म्हणून ते म्हणाले असेल. नीता देशपांडे. जे आता शेवटचा श्लोक घेतला आपण 21वा, त्याच्यामध्ये तो गच्छन मनोरथास्माकम असं म्हणतो, चालेल ना तो? हो आहे, त्याचा अर्थ तोच होतो. म्हणजे अस्माकम त्याचा अर्थ असा होतो की आमच्या मनोरथांची रक्षा कर, अस्माकम मनोरथा. त्याच्यामुळे तो पाठभेद सुद्धा मान्य आहे. म्हणजे आम्ही जे शिकलो त्याच्यामध्ये गच्छन मनोरथोस्माकम असंच होता. आता इथे ह्याच्यामध्ये रथान्नश्च दिलेलं आहे तरीही बिघडत नाही. ओके, चालेल, हेच विचारायचं होतं. हा, अविक्षित दीपक गायकवाड. अविक्षित गायकवाड. हे मला पण तेच विचारायचं होतं. बर, अच्छा, ठीक. आपण शेवटची शंका घेऊया. मनीषा मैंद. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. 19व्या श्लोकापर्यंत अनुष्टुप छंद आहे, पण 20व्या श्लोकाची आपण जशी चाल बदलली आणि छंदही बदलला का तिथे, त्या छंदाचं नाव कळेल का मॅडम? रथोद्धता. रथोद्धता. हा, रथोद्धता. हा, त्याचे म्हणजे जे गण असतात, गण कळतात का? हा, हो, ते त्याचे गण आहेत नर ल ग, आणि तो 4 ओळींमध्ये घ्या आधी तुम्ही. म्हणजे त्या 2च ओळी ज्या दिलेल्या आहेत त्या 4 ओळींमध्ये घ्या, म्हणजे तुम्हाला जास्त स्पष्ट होईल. हा, म्हणजे मग तो आणि 3 आणि 8 असं. हा हा, चालेल. आणि मॅम आणखी एक शंका होती, विचारू शकते का मॅम? हो, विचार. श शामृगाचा हा तालव्य वर्ण म्हणजे जीभ टाळूला लागते, आणि श षटकोनाचा हा तुम्ही उष्ण वर्ण, आणि आणखी कुठलं तरी एक नाव सांगितलं होतं, ते कळेल का? मूर्धा. हा, म्हणजे फक्त आपली जीभ ओके, जीभ फक्त आपली म्हणजे वळते जागेत, त्याला मूर्धा वर्ण असं म्हणायचं. ओके, ठीक आहे ना. आणि मॅम, हा पूर्ण म्हणजे कुठलेही श्लोक असू देत किंवा इथे आता आपण रामरक्षाच म्हणत आहोत, तर जिथे जिथे संधी विग्रह होतो तिथे संधी विग्रह करूनच म्हणावा, की जसं की 21व्या श्लोकामध्ये गच्छन मनोरथो अस्माकम असंही म्हणू शकतो, किंवा मग रथोस्माकम, तर कुठलं योग्य? रथोस्माकम असंच म्हणायचं. अच्छा, म्हणजे संधी विग्रह न करता म्हटलेलंच योग्य आहे. हो, प्रश्नच नाही. तुम्हाला अजून मी मूर्धन्य वर्णांचं उदाहरण सांगते की आपले क ख ग घ ङ हे कंठ्य वर्ण आहे, च च ज ज य हे तालव्य वर्ण आहेत, आणि ट ठ ड ढ ण हा पूर्ण वर्ग जो आहे तो मूर्धन्य वर्ग आहे. बघा, तुम्ही फरक लक्षात घ्या, तुम्ही उच्चार करून बघा. च छ ज झ य, जीभ फक्त टाळूला स्पर्श करते. आणि मूर्धन्य वर्णामध्ये ट ठ ड अशी जीभ अशी टाळूला दुमडून टाळूला लागते ती.
आणि हो, मॅम, टाळूपेक्षाही बरोबर. थोड्याशा मागच्या भागाला, टाळूच्या मागच्या भागाला, म्हणून तो त्याला मूर्धा म्हणतात, मूर्धा. ओके ओके मग मॅम, ठीक. ठ ड ढ ण याच्या बरोबर र आणि श षटकोनाचा हे मूर्धन्य वर्ण आहे. अच्छा, आणि ठीक शचा आहे अजून मॅम. एक वैशिष्ट्य मी सांगितलं तुम्हाला, उष्म वर्ण आहे. उष्म वर्ण. हा, हा हीट म्हणजे तिथे उष्णता तयार होते म्हणताना, हा म्हणून उष्म हा वर्ण हा असंही हा म्हणायचं. होय. ठीक आहे मॅम, थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद मॅडम. आपण रोज शिकवत असताना आपण न किंवा य यांचे उच्चार करावेत आणि तिथे कन्फ्यूज होऊ नका असं सांगता. तर मला वाटतं की आपण प्रतिष्ठानतर्फे सर्व सहभागींना एक आव्हान देऊया. आपल्याला ते वाचताना कन्फ्यूज होणं किंवा शंका उत्पन्न होणं याचं कारण आपण तसं लिहित नाही, आपण तसं वाचत नाही, कारण आपण तसं लिहित नाही. तर मला असं वाटतं की आपण प्रतिष्ठानतर्फे असं आव्हान करूया की आजपासून अनुस्वारांचे उच्चार लिहिण्याच्या ऐवजी संगीता, अंक, घंटा, तर इथे अनुनासिकांचा वापर करून ते शब्द लिहिण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून याच्या पुढे तुम्हाला कोणताही श्लोक वाचताना कन्फ्यूज होणार नाही की तिथे ङ आहे का ड आहे. बरोबर आहे, एकदम बरोबर. अशा शब्दांचा शोध करा आणि ते लिहून बघा दुसऱ्या प्रकारे, बरोबर आहे. आपल्याला तसं कन्फ्यूज होणार नाही याच्यात. बरोबर आहे. उदाहरणार्थ अजूनही सांगता येईल, समजा कंकण शब्द आहे तर तुम्ही क वर अनुस्वार देऊ शकता, किंवा क लिहून ङ लिहा आणि मग क लिहा पुढचा, किंवा चंचू मध्ये च लिहायचा, य लिहायचा, च मधला, आणि चू लिहायचा. कंटक मध्ये ण बाणाचा लिहायचा, क वर अनुस्वार न देता ण बाणाचा लिहायचा, किंवा कंठ शब्दामध्ये क वर अनुस्वार न देता ण बाणाचा लिहा आणि ठ लिहा. अंत ह्या शब्दामध्ये अ वर अनुस्वार न देता न ला त जोडून बघा, किंवा चंपक मध्ये च वर अनुस्वार न देता म ला प जोडून बघा. या पद्धतीने वरदनी सांगितलेली सूचना अतिशय स्वागतार्ह आहे आणि आपणही ते आव्हान स्वीकारलं पाहिजे. म्हणजे संस्कृतच्या कुठल्याही स्तोत्रामध्ये येणारं हे आव्हान आहेच. त्याच्यासाठी तुम्ही जर त्याचा सराव केला तर त्या शंका तुम्हाला येणार नाही, गोंधळ होणार नाही. मॅडम, सत्र थांबवूया आजचं आपण. नमो नमः. जय श्रीराम. जय श्रीराम.